आता राशन कार्ड बंद होणार व मिळणार 9,000 रुपये अनुदान। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं हेमंत टेक्निकल व्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर आता आपण बघूयात की महाराष्ट्र शासनाने नवीन एक GR काढलेला आहे। त्याबाबत आपण हे जे परिपत्रक आहे ते परिपत्र बघणार आहोत। तर त्याची जी प्रस्तावना आहे, राज्यामध्ये नवीन शिधापत्रिका वितरित करताना घ्यावयाची काळजी व दक्षता याबाबत संदर्भाधीन क्रमांक 4 येथील दिनांक 29/6/2013 शासन निर्णयान्वये सूचना देण्यात आल्या आहेत की दिनांक 1 फेब्रुवारी 2014 पासून राज्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 ची अंमलबजावणी सुरू झालेली आहे। त्यानुसार अन्न सुरक्षा योजनेमध्ये अंत्योदय अन्न योजना AAY व प्राधान्य कुटुंब योजना PHH अशा 2 गटात लाभार्थ्यांचे विभाजन करण्यात आले आहे। अंत्योदय अन्न योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी केंद्र शासनाने वेळोवेळी राज्य शासनास केलेल्या मार्गदर्शन सूचनांनुसार संदर्भाधीन क्रमांक 5 येथील शासन निर्णय दिनांक 17/7/2013 व संदर्भाधीन क्रमांक 6 येथील शासन शुद्धीपत्रक दिनांक 14/11/13 अन्वये पात्र लाभार्थ्यांचे निकष निश्चित करण्यात आले। तसेच प्राधान्य कुटुंब योजनेच्या पात्र लाभार्थ्यांचे निकष संदर्भाधीन येथील दिनांक 7/12/13 शासन निर्णयाने निश्चित करण्यात आलेले आहे। तर आपण नवीन शिधापत्रिका देण्यापूर्वी अर्जदारांचे उत्पन्न तपासण्याची काळाची ती गरज संदर्भाधीन 8 येथील दिनांक 4/2/2014 शासन निर्णयाने विहित करण्यात आली आहे। आता संदर्भाधीन क्रमांक 11 अन्वये अंत्योदय अन्न योजना AAY व प्राधान्य कुटुंब योजना PHH गटातील उत्पन्न तपासणीसाठी नवीन हमीपत्राचे प्रारूप विहित करण्यात आले आहे। राज्यात 700.16 लाख लाभार्थी संख्या शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमध्ये पूर्ण झाल्यावर नवीन लाभार्थी समाविष्ट करणे शक्य होणार नाही। त्यामुळे अपात्र, दुबार, स्थलांतरित, मयत लाभार्थ्यांना प्राथम्याने वगळण्याची कारवाई करण्यात राज्यात दिनांक 1/2/21 ते 31/4/21 या कालावधीत अपात्र शिधापत्रिकांची शोध मोहीम राबविण्याबाबत संदर्भाधीन क्रमांक 9 येथील दिनांक 28/1/2021 च्या शासन परिपत्रकान्वये सूचित करण्यात आल्या होत्या। तथापि प्रशासकीय कारणास्तव सदर मोहीम राबविण्यास संदर्भाधीन क्रमांक 10 येथील दिनांक 1/4/2021 च्या आदेशान्वये स्थगिती देण्यात आली। आता पात्र शोध मोहीम राबवताना क्षेत्रीय स्तरावर येणाऱ्या अडचणी विचारात घेऊन सदर मोहीम सुधारित स्वरूपात दरवर्षी राबविण्यात प्रस्ताव करण्यात आलेला आहे। शासन परिपत्रक आता आपण बघणार आहोत। केंद्र शासनाकडून यापूर्वी प्राप्त झालेल्या निर्देशानुसार अपात्र शिधापत्रिकांचा शोध घेऊन अशा शिधापत्रिका रद्द करण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयांना वेळोवेळी देण्यात आल्या आहेत। लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्था नियंत्रण आदेश 2015 मधील तरतुदीनुसार शिधापत्रिका तपासणी ही निरंतर प्रक्रिया आहे। सद्यस्थितीत राज्यात देण्यात आलेल्या अंत्योदय, प्राधान्य कुटुंब, लाभार्थी, केशरी व शुभ्र सर्व प्रकारच्या शिधापत्रिकांची तपासणी करण्यासाठी दरवर्षी दिनांक 1 एप्रिल ते 31 मे या कालावधीमध्ये शोध मोहीम राबवण्यात येते। सदर शोध मोहिमेत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना शिधापत्रिकांसाठी शासनाने उपरोक्त संदर्भाधीन शासन निर्णयान्वये विहित केलेल्या निकषांअंतर्गत खालीलप्रमाणे कार्यवाही करावी। सध्याच्या शिधापत्रिका धारकांकडून माहिती घेणे। सध्याच्या शिधापत्रिकांना कोणती माहिती घेणे आवश्यक आहे ते बघूयात। 1. राज्यातील प्रत्येक शिधापत्रिका धारकांना शिधापत्रिकांची प्रचलित शासन निर्णयानुसार तपासणी करावी। 2. वरीलप्रमाणे तपासणी करण्यासाठी त्या विभागातील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील रास्तभाव अधिकृत शिधावाटप दुकानदार यांचे मार्फत ठरवून दिलेल्या वेळेत सोबत जोडलेले शिधापत्रिका तपासणी नमुना फॉर्म ऑनलाईन विनामूल्य उपलब्ध करून देण्यात यावेत। 3. रास्तभाव दुकानदार जे आहेत अधिकृत शिधावाटप दुकानदार यांनी संबंधित रास्तभाव दुकानात जोडलेल्या शिधापत्रिकांनुसार माहिती भरलेले फॉर्म सोबत जोडलेल्या हमीपत्रासह स्वीकृत करून अर्जदारास स्वाक्षरी व दिनांकासह पोचपावती देण्यात यावी। तर याच्याबरोबर जे डॉक्युमेंट्स आहेत ते पण आपण बघूयात की याच्यासोबत काय काय डॉक्युमेंट जोडायचे किंवा हा फॉर्म कसा राहणार आहे याचे आपण व्हिडिओच्या शेवटमध्ये तुम्हाला हा फॉर्म सुद्धा देऊयात।
तर चौथा आहे का फॉर्म भरून देताना फॉर्मसोबत शिधापत्रिकाधारकांनी ते त्या भागात राहत असल्याचा कोणताही एक पुरावा द्यावा. पुरावा म्हणून भाडेपावती, निवासस्थानाच्या मालकीचा पुरावा, LPG जोडणी क्रमांकाबाबत पावती, बँक पासबुक, विजेचे देयक, टेलिफोन मोबाईल देयक, ड्रायव्हिंग लायसन, ओळखपत्र, इतर मतदान ओळखपत्र, आधार कार्ड इत्यादींचे प्रती घेता येतील. दिलेल्या वास्तवाचा पुरावा हा 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीपेक्षा जुना नसावा. शिधा वाटप दुकानदार यांनी संबंधित शिधापत्रधारक अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना यापैकी एक योजनेअंतर्गत लाभार्थी असेल त्या अनुषंगाने शासन निर्णय 17/7/13 आणि 17/12/13 मध्ये नमूद निकषानुसार आवश्यक कागदपत्रे सादर करण्याच्या शिधापत्रिकाधारकास कळवावे. 6. फॉर्ममध्ये परिपूर्ण माहिती भरून घेऊन व आवश्यक जुनी कागदपत्रे जोडून घेऊन सर्व फॉर्म यादीसह संबंधित शासकीय कर्मचारी, रास्तभाव दुकानदार, अधिकृत शिधावाटप दुकानदार यांनी संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे जमा करावेत. वरील कार्यवाही 1 महिन्याच्या आत 30 एप्रिलपर्यंत पूर्ण करावी. ही कार्यवाही करण्यासाठी उचित प्रसिद्धी माध्यमाद्वारे जनतेस सहभागी होण्याचे आवाहन केले जाते. तर आता जी आलेली जी तुम्ही रास्त दुकानदार जो आहे त्याच्याकडे जे फॉर्म भरून दिले त्याच्यामध्ये काय काय माहिती तुमची तपासणी होईल. त्यामध्ये 1. वरीलप्रमाणे कार्यालयात जमा झालेल्या माहितीच्या फॉर्मची त्यासोबत कागदपत्रांची तपासणी कार्यालयाने करावी. 2. वरील छाननी केल्यानंतर वास्तवाच्या पुरावा योजनेचा निकषानुसार आवश्यक कागदपत्रे असलेल्यांची यादी गट अ म्हणून करावी. तर गट ब मध्ये वास्तवाच्या पुराव्यासह आवश्यक कागदपत्रे सादर न करण्याची यादी करावी. गट अ यादीतील शिधापत्रिका धारकांनी शिधापत्रिका त्यांची सादर केलेल्या कागदपत्रास अनुसरून योग्य त्या वर्गातील अंत्योदय, प्राधान्य कुटुंब लाभार्थी इत्यादीमध्ये पूर्ववत चालू कार्यरत राहील. गट व यादीतील शिधापत्रिका धारकांना वास्तव्याच्या पुराव्यासह आवश्यक कागदपत्रे सादर करण्याची नोटीस निर्गमित करून वर नमूद केलेल्या पुराव्यांपैकी कोणताही एक पुरावा 15 दिवसाच्या आत सादर केल्याच्या निलंबित करण्यात यावी. गट ग यादीतील निलंबित केलेल्या शिधापत्रिका धारकांना 15 दिवसाच्या कालावधीत वास्तव्याच्या पुराव्यासह सर्व कागदपत्रे सादर न करू शकल्यास शिधापत्रिका धारकांना आणखी 15 दिवसांची मुदत वाढून त्या कालावधीत त्यांनी ते भागात राहत असल्यास जमा करावे. तर आपण हे सर्व डॉक्युमेंट्स बघितले. तर आता वरील अप्रमाणे कार्यवाही करताना कोणती आपण दक्षता घ्यायची. जर तुम्ही जो फॉर्म जो आहे तो फॉर्म भरून दिल्यानंतर तुम्ही स्वतः कोणकोणती काळजी घ्यायची तर या शासन निर्णयाच्या JR मध्ये आपण बघणार आहोत. 1. शिधापत्रिकेची तपासणी करताना एका कुटुंबात व एका पत्त्यावर 2 शिधापत्रिका दिल्या जाणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी. म्हणजे रास्त दुकानदार जे आहेत, धान्य दुकानदार आहेत त्यांच्यासाठी ह्या अटी आहेत. अपवादात्मक परिस्थितीत 2 वेगवेगळ्या शिधापत्रिका देणे आवश्यक असल्यास तसा निर्णय आवश्यक ती खातरजमा करून संबंधित तहसीलदार अथवा तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांनी शिधावाटप अधिकाऱ्यांनी घ्यावा. म्हणजे पुरवठा अधिकारी जे असतील, अन्न पुरवठा अधिकारी त्यांनी घ्यावा. 2. अंत्योदय शिधापत्रिकेमधून विभक्त झालेल्या कुटुंबास नवीन शिधापत्रिका वितरण करताना विभक्त कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नानुसार अनुज्ञेय असलेल्या प्रकारची शिधापत्रिका देण्यात यावी. अशा प्रकारे पुराव्याची छाननी करताना संशयास्पद वाटणाऱ्या शिधापत्रिकांच्या पुराव्याबाबत आवश्यक असल्यास पोलिसांकडून तपासणी करून घेण्यात यावी. विदेशी नागरिकांना एकही शिधापत्रिका दिली जाणार नाही, दिलेली असणार नाही याची काटेकोरपणाने दक्षता घ्यावी. वरील प्रमाणे शिधापत्रिकांची तपासणी करताना या शासकीय, निमशासकीय कार्यालयातील, खाजगी कंपन्यांतील कर्मचारी, कामगार यांचे ज्ञात वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त असेल अशा कर्मचाऱ्यांकडे पिवळी किंवा शिधा शिधापत्रिका असेल तर ती शिधापत्रिका तात्काळ जमा करावी व जमा करण्यात यावी. यांचा उत्पन्नानुसार त्यांना अन्य अनुज्ञेय शिधापत्रिका देण्याची कार्यवाही करावी. तर अशा प्रकारे आपण हा जो JR आहे तो पूर्णपणे बघितला आहे. तर आता जे आहे तर त्यानुसार त्यांनी जे पुढे पण दिलेले आहेत त्यानुसार अपात्र शिधापत्रिका मोहिमेमध्ये लाभार्थ्यांकडून भरून घ्यावयाचे तपासणी फॉर्मचा नमुना सोबत जोडला आहे. सदर तपासणी फॉर्म लाभार्थी कुटुंबाकडून भरून घेण्यात यावेत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत पात्र लाभार्थ्यांची निवड करताना विचारात घ्यावयाच्या शिधापत्रिकांबाबत शासन निर्णय 15/1/21 अन्वये स्वयंस्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार त्या शासन निर्णयासोबत जोडलेले हमीपत्र व सोबत जोडलेला तपासणी फॉर्म राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत समाविष्ट झालेल्या
व होऊ इच्छिणाऱ्या सर्व शिधापत्रकधारकांकडून भरून घेण्यात यावेत। सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले असून याचा अशा प्रकारे हा GR आपण बघितला। तर तुम्हाला जर अर्जाची प्रिंट लागत असेल तर व्हिडिओच्या शेवटमध्ये हा तुम्हाला फॉर्मॅट दिलेला आहे आणि जर तुम्हाला PDF लागत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये हो उत्तर पाठवा। त्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे किंवा मेलद्वारे PDF पाठवले जाईल। अशाच नवनवीन योजनांची माहिती बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। जय श्रीराम।